प्रेक्षक हो, नमस्कार. उत्सव आनंदाचा सोहळा गणेशोत्सवाचा. या गणेशोत्सव स्पेशल एपिसोडमध्ये मी सोनल दायमा द न्यूज प्लस चॅनल परिवारातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते. गणपती देवाच्या नवीन नवीन कथा घेऊन आम्ही रोजच आपल्या सर्वांसमक्ष येत आहोत आणि आज अजून एका सुंदर अशा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित झालेली आहे. आणि तो प्रश्न म्हणजे गणपती बाप्पाला दुर्वा का बरं आवडतात? फारदा आपण पूजन करतो तेव्हा आपली युवा पिढी म्हणजेच आपले मुलं आपल्याला विचारतात की देवाला मोदकच का आवडतात, देवाला दुर्वाच का आवडतात, देवाला दुर्वा का वाहयात, का आपल्याला अर्पित करायला पाहिजे. पण फारदा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही, कारण आपण पण इतिहासात जात नाही, आपण पण ते नॉलेज घेत नाही. तर आज या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तर प्रसंग असा झाला की यमलोकात एकदा यमराजाने फार मोठा उत्सव साजरा केला आणि त्या उत्सवात तिलोत्तमा नावाची अप्सराने खूप सुंदर असं नृत्य प्रस्तुत केलं. आता त्या नृत्याने यमराज खूपच प्रसन्न झाला आणि तिलोत्तमा अप्सरेवर लुब्ध झाला. यमराजाच्या तेजाने तिलोत्तमेला एक अनलासूर नावाचा राक्षस पुत्र झाला आणि त्या पुत्राने जन्म घेताच अग्नी त्याच्या तोंडातून निघू लागली आणि सगळेजण त्याच्या अग्नीच्या जोरात जळू लागले. यमलोकात सगळेजण घाबरले आणि ते घाबरलेले सगळेजण पळून येऊन गणेशाच्या शरणी आले. गणपती राया, आम्हाला वाचवा, हा अनलासूर आम्हाला जाळून टाकेल. आणि ते ऐकून गणरायाने बाल गणेशाचं रूप धारण केलं आणि तेवढ्यातच अनलासूर तिथे 10 दिशांना जाळत तिथे प्रस्तुत झाला. सगळे घाबरले आणि धावत तिथून पण सगळ्यांनी पळ काढला. पण गणपती राया बाल गणेश हास्यपूर्वक अनलासूरला बघत होते आणि थोड्याच वेळात बघितलं तर अख्खा समुद्र या अनलासूरच्या जाळामुळे, अग्नीमुळे कोरडा झाला. धरती, जमीन डळमळू लागली. विचार केला गणपती रायांनी की आता ह्याच्या अंताचा वेळ आला आहे आणि गणपती रायांनी अनलासूरला गिळून टाकले. आणि अशा प्रकारे गणरायांनी अनलासूरचा अंत केला. म्हणूनच त्याचं नाव कालानल प्रशमन असं ठेवण्यात आलं. गणरायांनी अनलासूरला गिळलं पण त्याच्या सर्वांगाची जळजळ होऊ लागली. अग्नी शांत होईना. सर्व देवांनी आपले आपले प्रयत्न सुरू केले. कोणी तर त्यांच्या मस्तकावर चंद्राला विराजमान केलं. म्हणूनच गणपती रायांचं नाव भालचंद्र असं ठेवण्यात आलं. तर ब्रह्मदेवानी आपल्या 2 मानसकन्या रिद्धी आणि सिद्धी त्यांना अर्पण केल्या. त्या दोन्ही वारा घालू लागल्या. वरुण देवांनी उदकांचा अभिषेक केला आणि महादेवांनी सहस्त्र फण असलेला नाग अर्पण केला. पण तरीही सगळ्या देवतांच्या प्रयत्नानंतर पण गणपती रायाची आग काही विझेना. त्यानंतर शेवटी 88 सहस्त्र ऋषी मुनींनी 21 दुर्वांची पेंडी करून गणपती रायाला वाहिली आणि दुर्वांमध्ये जे औषधी गुण असतात त्याच्यामुळे गणपती रायाच्या सर्वांगाची आग, दाह शमन झालं, शांत झालं आणि गणपती राय फारच प्रसन्न झाले. गणरायाला प्रसन्न बघून सगळे देवता अति प्रसन्न झाले आणि त्यामुळेच गणपतीने त्या सर्वांना आशीर्वाद दिले की ज्यांनी पण मला दुर्वा वाहिल्यात त्यांना यज्ञाचं फळ प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच आपण या 10 दिवसात गणरायाला दुर्वा अर्पित करतो. जे पण भक्त श्रद्धापूर्वक गणपती रायाला दुर्वा वाहणार त्यांची रिद्धी सिद्धी सुख संपत्ती याच्यामध्ये वृद्धी होईल. त्यांचा उद्धार नक्कीच होणार आहे. गणेश भगवान त्यांच्या सर्वांवर प्रसन्न होणार आहे. गणपती भगवान की जय. जय गणेश.